Hello, I am Dr. मोहिनी चिखलांडे. वेलकम टू द्रव्यगुण विज्ञान लेक्चर सिरीज. आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण द्रव्यगुण या विषयाची ओळख करून घेणार आहोत. द्रव्यगुण हा जो शब्द आहे हा दोन शब्दांनी तयार होतो, द्रव्य आणि गुण. तर यातला पहिला जो शब्द आहे द्रव्य, त्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. हा जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या काही चिकित्सेसाठी लागणारी द्रव्य आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे, वनस्पतींचा अभ्यास करायचा आहे आणि द्रव्याशी संदर्भात जे काही त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, जे काही आयुर्वेदातली तत्व आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करायचा आहे. तर द्रव्यगुण या शब्दातला पहिला जो शब्द आहे तो म्हणजे द्रव्य. तर द्रव्य हा जो शब्द आहे याचं लक्षण काय आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक काय आहे, द्रव्य म्हणजे काय, तर यत्राश्रिताः कर्मगुणाः कारणम समवाय्यत तत् द्रव्यम असा चरक संहितेतला रेफरन्स आहे. काय होतो याचा अर्थ, यत्र आश्रिताः म्हणजे ज्याच्या आश्रयाने राहतात. कोण? कर्म आणि गुण. म्हणजे कर्म आणि गुण हे ज्याच्या आश्रयाने राहतात आणि हे ज्याचे समवायी कारण आहे. समवायी म्हणजे इनसेपरेबल, ज्यांना आपण सेपरेट करू शकत नाही असा जो एक एंटिटी आहे, असं जे एक पदार्थ आहे त्याला तत् द्रव्यम, त्याला द्रव्य असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर असा एक पदार्थ किंवा अशी एक एंटिटी ज्याच्यामध्ये कर्म आणि गुण हे त्याच्या आश्रयाने राहतात, म्हणजे त्याच्यासोबत राहतात आणि यांना आपण सेपरेट करू शकत नाही, यांना आपण वेगळं पाडू शकत नाही, अशा पदार्थाला आपण द्रव्य म्हणणार आहोत. त्याचा सोप्या भाषेत आपण ह्याला कसं समजू शकतो, तर कर्म आणि गुण म्हणजे काय, आता आपल्याला माहिती की चंदन हे जे द्रव्य आहे हे शीत गुणात्मक आहे आणि त्याचं कर्म काय आहे, तर शैत्य देणं किंवा जिथे दाह होत असेल तिथे तो दाह कमी करणं, तिथली उष्णता कमी करणं हे त्याचं कर्म आहे. तर हे कशाने होणार आहे, म्हणजे त्याचा चंदनाचा जो शीत गुण आहे, त्याचा जो थंड हा जो गुण आहे, शीत गुण जो आहे तो कुठे असणार आहे, त्या द्रव्यामध्ये असणार आहे. म्हणजे चंदन या द्रव्यामध्ये त्याचा गुण आश्रयाने राहणार आहे आणि त्याचं जे कर्म आहे की उष्णता कमी करणे किंवा दाह कमी करणे, हे जे कर्म आहे त्या चंदनाचा, हे देखील कशाने होणार आहे, त्या चंदन या द्रव्याने होणार आहे. म्हणजे असं होणार आहे का, नाही फक्त शीत गुण सेपरेट आपल्याला कुठे मिळणार आहे आणि आपण शीत गुणाने चिकित्सा करू शकणार आहोत का, तर नाही. तर हे जे शीत गुण आहे हे कोणत्या तरी द्रव्याच्या आश्रयाने राहणार आहेत किंवा त्यांचं जे दाह कमी करण्याचं, उष्णता कमी करण्याचं हे जे कर्म आहे हे एखाद्या द्रव्याच्या आश्रयाने असणार आहे. त्यामुळेच त्या द्रव्याने ते कार्य होणार आहे. त्यामुळे आपल्याला द्रव्य या शब्दाची जेव्हा आपण व्याख्या बघतो किंवा लक्षण बघतो तेव्हा तिथे आलेलं आहे की ज्याच्या आश्रयाने कर्म आणि गुण राहतात आणि हे इनसेपरेबल आहेत, हे समवायी कारणाने राहतात. समवायी कारण असं होऊ शकणार आहे का, की चंदन आहे पण त्यातला शीत गुण आम्हाला सेपरेट करायचं, चंदन आहे त्याच्यातला दाह कमी करण्याचं जे काही कर्म आहे ते आम्हाला सेपरेट करायचं, असं होऊ शकणार आहे का, तर नाही. हे सगळ्या गोष्टी इनसेपरेबल आहेत, हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात, एकमेकांच्या समवायी कारणाने राहतात, त्यालाच आपण द्रव्य म्हणणार आहोत. तर याचाच सुश्रुत संहितेतला रेफरन्स काय आलेला आहे, द्रव्य लक्षणम तू क्रिया गुणवत समवायी कारणम. म्हणजे द्रव्याचं लक्षण काय सांगितलेलं आहे, तर क्रिया गुणवत, म्हणजे जिथे क्रिया आणि गुण हे समवायी कारणाने राहतात. म्हणजे जे चरक संहितेमधला आपण रेफरन्स बघितला की कर्म आणि गुण, कर्माचाच पर्यायी शब्द किंवा सिनॉनिम ज्याला आपण म्हणतो तो आहे क्रिया. तर जिथे क्रिया आणि गुण हे समवायी कारणाने राहतात किंवा यांना आपण सेपरेट करू शकत नाही, अशा एंटिटीला, अशा पदार्थाला द्रव्य असं म्हणायला सांगितलेलं आहे. त्यामुळे द्रव्याची जेव्हा आपल्याला व्याख्या करायची आहे किंवा द्रव्याचं जेव्हा आपल्याला लक्षण सांगायचं आहे तेव्हा हे दोन रेफरन्सेस अतिशय महत्वाचे आहेत. एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की द्रव्याचं लक्षण वर्णन करा आणि पुढे एक दोन पॉइंट्स ऍड करून तुम्हाला तो एसएक्यू ला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एमसीक्यू साठी तुम्हाला हा श्लोक येऊ शकतो, यत्राश्रिताः डॅश डॅश कारणम समवाय्यत तद्द्रव्यम. तर आपल्याला माहिती पाहिजे की कोण द्रव्याच्या आश्रयाने आहेत, कर्म आणि गुण. त्यामुळे हे श्लोक एक वन लाईन श्लोक आहे, त्यामुळे पाठ करायला अतिशय सोपे आहेत, लक्षात ठेवायला सोपे आहेत. जेव्हा आपण एखाद्या श्लोकाचा व्यवस्थित अर्थ समजून अभ्यास करतो तेव्हा ते श्लोक पाठ करण्यासाठी जास्त सोपे वाटतात. त्यामुळे द्रव्याचं लक्षण काय आहे, यत्राश्रिताः कर्मगुणाः कारणम समवाय्यत
तत् द्रव्यम हा चरक संहितेतला रेफरन्स आहे. सुश्रुत संहितेतला रेफरन्स काय आहे? द्रव्य लक्षणम तू क्रिया गुणवत समवायी कारणम, म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्म आणि गुण हे राहतात आणि हे इनसेपरेबल आहेत, हे समवायी कारणाने राहतात, त्या पदार्थाला, त्या एंटिटीला द्रव्य असं म्हटलेलं आहे. हे झालं द्रव्याचं लक्षण किंवा कॅरेक्टरिस्टिक. पांचभौतिकत्व काय आहे? द्रव्य कशापासून तयार होतात? तर सर्वम द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन अर्थे, म्हणजे या युनिव्हर्समध्ये जे काही द्रव्य आहे, जे काही पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ पंचमहाभूतांपासून तयार होणार आहेत. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये पाचही महाभूतांचं अस्तित्व हे असणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे पाच महाभूत सांगितलेले आहेत, हे पाचही महाभूत या युनिव्हर्स मधल्या प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक द्रव्यामध्ये आपल्याला आढळणार आहेत. पण तरी देखील आपल्याला काही पदार्थ हे सॉलिड किंवा घन दिसतात, काही पदार्थ लिक्विड स्टेटमध्ये दिसतात, काही गॅशियस स्टेटमध्ये दिसतात. तर हे कशावरून आहे? तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये व्यपदेशस्तु भूयसा असा एक कॉन्सेप्ट किंवा अशी एक संकल्पना सांगितलेली आहे. काय आहे व्यपदेशस्तु भूयसा? म्हणजे जरी सगळे द्रव्य, जरी सगळे पदार्थ हे पाचही महाभूतांपासून तयार होत असतील, तरी त्यापैकी एका महाभूताचं आधिक्य त्या पदार्थामध्ये असणार आहे आणि म्हणून त्या पदार्थाची जे काही स्टेट आहे ते ठरणार आहे. म्हणजे सॉलिड स्टेट आहे, लिक्विड स्टेट आहे की गॅशियस स्टेट आहे, हे त्यावरून ठरणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक टेबल आहे, जो आपण स्टडी टेबल घेऊया. जर स्टडी टेबल आहे तर तो कसा आहे? सॉलिड आहे, घन स्वरूपामध्ये आहे. मग त्या टेबलमध्ये जर पाचही महाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पाचही महाभूतापासून तो टेबल तयार झालेला आहे. पण त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य हे जास्त आहे, पृथ्वी महाभूताचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या टेबलाला घन आकार किंवा एक सॉलिड असा शेप आलेला आहे. म्हणून तो टेबल हा सॉलिड स्टेट किंवा सॉलिड या कॅटेगरीमध्ये आपण काउंट करणार आहोत. तेच म्हणजे व्यपदेशस्तु भूयसा. म्हणजे जर सगळे पदार्थ किंवा सगळे जे काही द्रव्य आहेत हे पाचही महाभूतांपासून तयार होत असतील, तरी व्यपदेशस्तु भूयसा या तत्वानुसार त्या पर्टिक्युलर पदार्थामध्ये 50% भाग, अर्धा भाग हा जो पदार्थ ज्या महाभूताचा आधिक्य आहे तो असणार आहे आणि उरलेल्या 50% मध्ये आपल्याला बाकीचे 4 महाभूत हे बघायला मिळणार आहे. म्हणजे 50% एक महाभूत ज्याचं आधिक्य आहे तो, आणि उरलेल्या 50% मध्ये बाकीचे 4 महाभूत. त्यामुळे ज्याचं आधिक्य आहे त्यानुसार त्या पदार्थाची स्टेट ही ठरणार आहे. जसं आता आपण म्हणूया की पाणी, पिण्याचं पाणी जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये आहे, पण ते जे पाणी आहे ते पाचही महाभूतांपासून तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूत आहे, आप महाभूत आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश महाभूत आहे. पण तरी देखील त्यामध्ये जलतत्व किंवा आप महाभूताचं आधिक्य जास्त असल्यामुळे त्याला एक लिक्विड स्टेटमध्ये आहे किंवा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, द्रव अवस्थेमध्ये आहे. यालाच आपण व्यपदेशस्तु भूयसा अशी संकल्पना किंवा असा टॅग आपण देऊ शकतो. या पद्धतीने आपल्याला लक्षात काय ठेवायचे की प्रत्येक द्रव्य हे पाचही महाभूतांपासून तयार झालेलं आहे, पण त्या पर्टिक्युलर द्रव्यांमध्ये ज्या महाभूताचं आधिक्य आहे त्यानुसार त्या पदार्थाची स्टेट किंवा त्या पदार्थाचा फॉर्म हा ठरणार आहे. पुढे द्रव्याचे भेद काय आहेत, म्हणजे वर्गीकरण काय आहे, द्रव्य आपल्याला कोणकोणत्या वेगवेगळ्या वर्गीकरणामध्ये किंवा त्यांचे काय प्रकार आहेत हे बघायचे. तर द्रव्य भेद हा जो सेपरेट टॉपिक आहे हा SAQ साठी विचारला जाऊ शकतो की द्रव्य भेद किंवा कार्यकारण भेद, आहार किंवा चिकित्सेनुसारचे भेद, पंचमहाभूतानुसारचे भेद काय आहेत, असे आपल्याला वेगवेगळे टाइप्स द्रव्य भेदामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तर द्रव्य भेद पहिला प्रकार आहे तो म्हणजे कार्यकारण भेद, म्हणजे कारण द्रव्य आणि कार्यद्रव्य असे 2 प्रकारचे द्रव्यांचे भेद सांगितलेले आहेत. त्याचा रेफरन्स आपल्याला कुठे मिळतो? चरक संहितेमध्ये. काय आहे रेफरन्स? खादिन्यात्मा मनः कालो दिशश्च द्रव्य संग्रह. म्हणजे कारण द्रव्य नावातच आहे, कारण म्हणजे जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे काहीतरी पदार्थाची निर्मिती होणार आहे, जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे किंवा कारण आहे, जे रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या गोष्टीच्या निर्मितीसाठी, असे किती द्रव्य आहेत? तर 9 द्रव्य आहेत. कोणते कोणते 9 द्रव्य आहेत? ख आदी. ख म्हणजे काय? आकाश महाभूत. तर आकाश महाभूतादी म्हणजेच आकाश महाभूतादी म्हणजे काय? तर आपल्याला 5ही महाभूत काउंट करायचे आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
अशा सिक्वेन्सने आपल्याला 5 महाभूत, पंचमहाभूत कन्सिडर करायचे. त्याच्यानंतर आत्मा, मन, काल आणि दिशा. म्हणजे टोटल किती झाले? 5 महाभूत, आत्मा, मन, काल, दिशा हे 4, 5 आणि 4 9 द्रव्य हे कारण द्रव्य सांगितलेले आहेत. म्हणजे या युनिव्हर्समध्ये, या पृथ्वी तलावर जे काही पदार्थ आहेत हे सगळे कुठून तयार होणार आहेत? तर या 9 द्रव्यांपैकी, या 9 कारण द्रव्यांपासूनच प्रत्येकाची निर्मिती ही होणार आहे. त्यामध्ये 5 महाभूत आहेत, आत्मा, मन, काल आणि दिशा हे असे मिळून 9 कारण द्रव्य सांगितलेली आहेत. या द्रव्यांपासूनच प्रत्येक कार्यद्रव्याची निर्मिती होणार आहे. म्हणजे या युनिव्हर्समध्ये, या ब्रह्मांडामध्ये जे काही द्रव्य आहेत किंवा जे काही आहेत ते कार्यद्रव्य हे किती आहेत? तर हे इनडेफिनेट आहेत. असंख्य असे कार्यद्रव्य आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट, आपला बेड असेल, स्टडी टेबल असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, जे काही आहे या पृथ्वी तलावरच्या सगळ्या वस्तू या कार्यद्रव्य, म्हणजे या 9 द्रव्यांपासून ज्यांची निर्मिती होणार आहे त्यांना आपण कार्यद्रव्य असं म्हणणार आहोत. तर कार्यकारण भेदावरून 2 आपल्याला द्रव्यभेद बघायला मिळतात, कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य. कारणद्रव्य किती आहेत? 9 आहेत. कोणते कोणते? ख आदी म्हणजे 5 महाभूत, आत्मा, मन, काल आणि दिशा हे 9 कारण द्रव्य आहेत. आणि या 9 कारण द्रव्यांच्याच परमिटेशन कॉम्बिनेशनने असंख्य अशा कार्यद्रव्यांची निर्मिती होणार आहे. हा झाला पहिला द्रव्यभेद. पुढचा द्रव्यभेद आहे चेतनाभेद. म्हणजेच पर्टिक्युलर द्रव्यामध्ये चेतना आहे की नाही याच्यावरून द्रव्याचे भेद होतात. तर चेतना भेदावरून सगळ्यात ग्रॉसली आपल्याला काय बघायला मिळतं? चेतन द्रव्य आणि अचेतन द्रव्य. तर चेतन द्रव्य आपण कोणाला म्हणणार आहोत? स इंद्रियम चेतनम द्रव्यम, निरिंद्रियम अचेतनम. म्हणजे चेतन द्रव्य कोण आहेत? स इंद्रिय, म्हणजे जे इंद्रियांसहित आहेत त्यांना आपण चेतन द्रव्य म्हणणार आहोत. आणि निरिंद्रिय म्हणजे ज्यांच्यामध्ये इंद्रिय अस्तित्वात नाहीयेत त्यांना आपण अचेतन द्रव्य म्हणणार आहोत. म्हणजे सिंपल आहे, सजीव आणि निर्जीव, जे आपण लहानपणापासून शाळेत शिकत आलेलो आहोत. सजीव किंवा लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. लिव्हिंग कोणाला म्हणणार आहोत? ज्यांच्यामध्ये इंद्रिय आहेत, ऑर्गन्स आहेत, ज्यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन्स आहेत त्यांना आपण इंद्रिय म्हणणार आहोत किंवा चेतन द्रव्य म्हणणार आहोत. आणि ज्यांच्यामध्ये हे सेन्स ऑर्गन्स नाही आहेत, ज्यांच्यामध्ये लिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायला मिळत नाही त्यांना आपण निरिंद्रिय किंवा अचेतन द्रव्य असं म्हणणार आहोत. त्यामुळे चेतना भेदाने ग्रॉसली 2 भेद आपल्याला बघायला मिळतात, चेतन द्रव्य, अचेतन द्रव्य. चेतन द्रव्यामध्ये परत सबटाइप्स आहेत. बहिरंतश्चेतन म्हणजे जे बाहेरून देखील त्यांच्यामध्ये चेतना आहे आणि आतून देखील चेतना आहे अशी जांगम द्रव्य. म्हणजे जे काही प्राणी आहेत, मनुष्य आहे, हे सगळे जे जांगम द्रव्य येतात, अॅनिमल ओरिजिन मध्ये जे काही गोष्टी येतात ते बहिरंतश्चेतन. म्हणजे ते आतूनही त्यांना आत्मा आहे, चेतन आहे, आतमध्ये देखील त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली होत राहतात आणि बाहेरून देखील ती पर्टिक्युलर जांगम द्रव्यमधले किंवा जांगम कॅटेगरीतली जी काही पशु आहेत, प्राणी आहेत, मनुष्य आहे, हे बाहेर देखील हालचाल करू शकतात आणि त्यांच्या शरीराच्या आतमध्ये देखील हालचाल होत असते. म्हणजे जसं डायजेशन आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काही सिस्टम्स वर्क करतात तिथे कंटिन्युअसली काहीतरी मोटर, काहीतरी मेकॅनिझम, काहीतरी सिस्टम चालू असते, त्याला आपण बहिरंतश्चेतन म्हणतो. म्हणजे जे बाहेरून देखील हालचाल करू शकतात आणि त्यांच्या शरीरामध्ये देखील काहीतरी मुवमेंट्स हे होत राहतात. ते कोण आहेत? जांगम द्रव्य. म्हणजेच पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य हे सगळे बहिरंतश्चेतन मध्ये येतात. आणि फक्त अंतश्चेतन जे आहे, ज्यांच्या फक्त आतमध्ये शरीराच्या मध्ये चेतना आहे पण ते बाहेरून कुठेही हालचाल करू शकत नाहीत, एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत, त्यांना आपण अंतश्चेतन म्हणणार आहोत. असे कोण आहेत? तर औद्भिद म्हणजेच वनस्पती. आपल्याला माहिती आहे वनस्पती हे, वनस्पतींना आवाज ऐकायला येतात, त्यांच्यामध्ये देखील हे सगळे चेतना अस्तित्वात आहे पण ते एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाही. बाहेरून त्यांच्यामध्ये आपल्याला चेतनाही दिसत नाही पण वनस्पतींमध्ये आतून त्यांच्यामध्ये चेतनाही अस्तित्वात आहे, त्यांना आपण अंतश्चेतन म्हणतो. म्हणजे चेतना भेदाने 2 ग्रॉस क्लासिफिकेशन आहेत, चेतन आणि अचेतन. चेतनचे परत 2 सबटाइप्स होतात, बहिरंतश्चेतन आणि अंतश्चेतन. बहिरंतश्चेतन म्हणजे बाहेरही चेतना आहे आणि आतमध्येही चेतना आहे, असे जांगम द्रव्यातले सगळे कॅटेगरी येते. आणि अंतश्चेतन मध्ये सगळे वनस्पती जे औद्भिद आहेत त्यांची कॅटेगरी ही अंतश्चेतन मध्ये येते.
पुढचं क्लासिफिकेशन आहे भौतिक संघटन भेद, म्हणजे पंचमहाभूतानुसार द्रव्यांचे प्रकार. 5 महाभूत आहेत आपल्याला माहिती आहे. कोणते कोणते महाभूत जे आपण सुरुवातीपासून डिस्कस करत आहोत? पृथ्वी, आप किंवा जल महाभूत, तेज किंवा अग्नि महाभूत, वायू महाभूत आणि आकाश महाभूत, असे 5 महाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर यापैकी भौतिक संघटन भेदाने द्रव्यांचे काय प्रकार होतात? तर ज्या द्रव्यामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे ते पार्थिव द्रव्य, ज्याच्यामध्ये आप महाभूत किंवा जल महाभूताचं आधिक्य आहे ते आप्य द्रव्य, ज्याच्यामध्ये तेज महाभूत किंवा अग्नि महाभूताचं आधिक्य आहे ते तेजस द्रव्य, ज्याच्यामध्ये वायू महाभूताचं आधिक्य आहे ते वायवीय द्रव्य, आणि ज्याच्यामध्ये आकाश महाभूताचं आधिक्य आहे ते आकाशीय द्रव्य. जसं पार्थिव द्रव्यामध्ये आपण म्हणू शकतो की कोणतंही एखादं द्रव्य, की टेबल, खुर्ची, ही गोष्ट आपण पार्थिव द्रव्यामध्ये कन्सिडर करू शकतो. आप्य द्रव्यामध्ये आपण फ्रूट ज्युसेस आहेत, वॉटर आहे, ऑइल आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत ते आप्यमध्ये जातात. तेजसमध्ये ज्याच्यामध्ये अग्नी आहे, जसे की मिरे आहेत, मरीच ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तेजस किंवा तेज महाभूताचं आधिक्य आहे, तर हे तेजस द्रव्यामध्ये येतात. वायवीय द्रव्य ज्याच्यामध्ये वायू महाभूताचं आधिक्य आहे, एकदम लघु गुणात्मक अशी जे काही द्रव्य आहेत, जसे चुरमुरे आहेत किंवा मुरमुरे आहेत, हे जे द्रव्य आहे ह्याच्यामध्ये वायू महाभूताचं आधिक्य आहे, त्यामुळे ते वायवीय द्रव्य होतात. आकाशीय द्रव्य ज्याच्यामध्ये आकाश महाभूताचं आधिक्य आहे ते आकाशीय द्रव्य. तर पंचमहाभूतानुसार द्रव्यांचे परत 5 प्रकार सांगितलेले आहेत: पार्थिव, आप्य, तेजस, वायवीय आणि आकाशीय. पुढचा द्रव्य भेद आहे ते म्हणजे योनी भेद. म्हणजे योनी म्हणजे काय? जन्म. कुठून एखाद्या द्रव्याचा जन्म होतो त्याच्यावरून द्रव्याचे प्रकार सांगितलेले आहेत. असे ग्रॉस क्लासिफिकेशन काय आहे योनी भेदाचा? जांगम, औद्भिद आणि भौम असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. जांगम म्हणजे प्राणी किंवा पशु कॅटेगरीमध्ये, औद्भिद म्हणजे वनस्पती कॅटेगरीमध्ये, आणि भौम म्हणजे जे भूमीतून तयार होतात, जे पृथ्वीमधून तयार होतात ते भौम कॅटेगरी, ज्याला आपण खनिजे म्हणू शकतो. तर 3 आपल्याला ग्रॉस कॅटेगरी लक्षात ठेवायचे योनी भेदाने: जांगम, औद्भिद आणि भौम. जांगम हे पशु, पक्षी, प्राणी हे आहेत. औद्भिद मध्ये वनस्पती येतात, आणि भौम मध्ये भूमीतून किंवा पृथ्वीमधून ज्यांची निर्मिती होते, ज्यांची उत्पत्ती होते ते भौम आहे, म्हणजे सगळे खनिजे. मग त्याच्यामध्ये सुवर्ण येईल, हरताळ, मनशील, रौप्य, हे जे काही खनिजे आहेत किंवा जे काही धातू आहेत ते भौम मध्ये येतात, जे पृथ्वीमधून जे खनिज म्हणून आपल्याला पृथ्वीपासून मिळतात ते भौम कॅटेगरीमध्ये येतात. तर सगळ्यात पहिला जो योनी भेदाचा प्रकार आहे तो म्हणजे जांगम, पशु, पक्षी, प्राणी. तर त्याचे परत 4 सबटाईप सांगितलेले आहेत: जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. तर जरायुज म्हणजे काय? जरायू पासून तयार होणारे. ज इज फॉर जन्म. जरायुज म्हणजे जरायू पासून ज्यांचा जन्म होतो ते जरायुज कॅटेगरी येते. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं? पशु, मनुष्य, व्याल, हे सगळे जरायुज मध्ये. जरायू म्हणजे काय? अपर किंवा प्लासंटा, जे पोटातून तयार गर्भधारणा होते, गर्भामध्ये त्या पर्टिक्युलर द्रव्याची किंवा पर्टिक्युलर प्राण्याची, मनुष्याची वाढ होते, आणि नंतर डिलिव्हरी होऊन तो अपरा जे आहे, जरायू जे आहे किंवा जे प्लासंटा आहे ते बाहेर येतो. अशा मधून ज्याची निर्मिती होते त्याला आपण जरायुज म्हणणार आहोत. असे कोण कोण आहेत? पशु म्हणजे जे काही प्राणी आहेत ते, मनुष्य, ह्युमन बिईंग, व्याल, या सगळ्यांचा जन्म हा जरायू पासून होणार आहे, अपरेपासून होणार आहे, प्लासंटा पासून होणार आहे, म्हणून त्यांना जरायुज असं म्हटलेलं आहे. पुढे आहेत अंडज, ज्यांचा जन्म अंड्यातून होणार आहे, एग मधून ज्यांचा जन्म होणार आहे ते अंडज. असे कोण आहेत? खग म्हणजे पक्षी, सर्प म्हणजे साप, स्नेक्स, आणि सरी, सृप, हे जे काय आहे हे अंड्यातून जन्म घेणार आहेत. आपल्याला माहिती पक्षी काय करतात? अंडी घालतात, त्यांना ऊब दिली जाते आणि त्याच्यामधून नवीन पक्षाचा जन्म होतो किंवा त्याच्यामधून एखाद्या नवीन द्रव्याचा जन्म होतो. तर हे काय आहेत? अंडज, कारण ते अंड्यातून जन्म होतो म्हणून त्यांना अंडज म्हटलेलं आहे. स्वेदज नावातच आहे, ज्यांचा जन्म स्वेदापासून होणार आहे, स्वेट मधून होणार आहे, घामामधून होणार आहे, ते स्वेदज. कोण आहेत हे?
कृमी म्हणजे जे काही कृमी आहेत, कीट म्हणजे कीटक आहेत, पिपिलिका म्हणजे मुंग्या, ऍंड्स ज्याला आपण म्हणतो, हे सगळे स्वेदज आहेत. म्हणजे जे स्वेदापासून मलापासून तयार होतात त्यांना आपण स्वेदज असं म्हणणार आहोत. आणि चौथा क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे उद्भिज. उद्भिज म्हणजे काय, तर जे बराच काळ पृथ्वीमध्ये लुप्त अवस्थेत असतात आणि एका पर्टिक्युलर सीझन मध्ये ते बाहेर येतात किंवा दिसायला लागतात, ते उद्भिज आहेत. म्हणजे हायबरनेशन मध्ये जातात आणि काही काळासाठीच ते पृथ्वीवर येतात आणि ते आपल्याला दिसायला लागतात. असे कोण आहेत, इंद्रगोप, इंद्रगोप किडा, मंडूक म्हणजेच बेडूक फ्रॉग, हे आपल्याला जे आहेत हे फक्त आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतो. बेडूक आपल्याला उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात बघायला मिळतात का, तर नाही. जेव्हा रेनी सीझन असेल, जेव्हा पाऊस असेल, तेव्हाच आपल्याला हे मंडूक किंवा बेडूक बघायला मिळतात. मग इतर वेळी हे कुठे असतात, तर इतर वेळी हे पृथ्वीच्या आतमध्ये हे दडलेले असतात, लुप्त अवस्थेत असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, हायबरनेशन मध्ये असतात असं म्हणतो. तर असे जे प्रकार आहेत, असे जे प्राणी आहेत, असे जे द्रव्य आहेत, त्यांना आपण उद्भिज असं म्हणणार आहोत. त्यामुळे जांगमचे किती प्रकार आहेत, जांगमचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जरायू म्हणजे अपरेपासून निर्माण होणारे पशु, मनुष्य हे सगळे. अंडज म्हणजे जे अंड्यातून निर्माण होतात, जसे पक्षी आहेत, खग आहेत, सर्प, साप, सापाचा जन्म देखील अंड्यातून होतो. स्वेदज म्हणजे जे स्वेदापासून मलापासून तयार होतात, असे पिपिलिका म्हणजे मुंग्या, कीटक आहेत, कृमी आहेत, हे सगळे स्वेदापासून तयार होतात. उद्भिज म्हणजे जे हायबरनेशन मध्ये असतात आणि काही काळासाठीच पृथ्वीवर येतात, ते सगळे उद्भिज मध्ये जातात. हे झालं जांगमची कॅटेगरी. योनी भेदामध्ये 3 कॅटेगरी आहेत, जांगम, औद्भिज आणि भौम. त्यातल्या जांगमच्या कॅटेगरीमध्ये आपण 4 बघितले, जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. आता पुढचं आहे ते म्हणजे औद्भिज, म्हणजे वनस्पती कॅटेगरी. तर त्यांच्यामध्ये देखील 4 परत क्लासिफिकेशन आहे, वनस्पती, वानस्पत्य, औषधी आणि विरुद्ध. तर ह्याच्यामध्ये काय आहे, वनस्पती म्हणजे फलैर वनस्पती. नावातच दिलेलं आहे की जिथे फुलं आपल्याला दिसतच नाहीत, डायरेक्ट फळांचा जन्म होतो. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर वनस्पतीमध्ये आपल्याला त्या झाडाला कधीच आपल्याला फुलं दिसत नाहीत, डायरेक्ट फळ आलेले दिसतात. तर हे अशा प्रकारचे जे काही वनस्पती आहेत त्यांना आपण वनस्पती असं म्हणणार आहोत. असे कोण आहेत, तर उंबर, वड, पिंपळ, हे जे काही वृक्ष आहेत हे वनस्पतीमध्ये येतात. तुम्ही उंबराची फुलं कधी बघितली आहेत का, तर नाही. कारण या ज्या द्रव्य, हे जे काही द्रव्य आहेत, हे जे काही वृक्ष आहेत, त्यांच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला फळ बघायला मिळतं. त्यामुळे फलैर वनस्पती, डायरेक्टली फळ बघायला मिळतं, म्हणून त्यांना वनस्पती असा संबोधन केलेलं आहे. दुसरी कॅटेगरी आहे वानस्पत्य, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पुष्प आणि फल दोन्ही बघायला मिळतं. म्हणजे आधी फुलं लागतात आणि फुलांचं कन्व्हर्जन किंवा रूपांतरण हे फळांमध्ये होतं, त्यांना आपण वानस्पत्य म्हणतो. जसे की आंबा आहे किंवा जांभूळ आहे, कोणतीही अशी वृक्ष की ज्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला फुलं बघायला मिळतं आणि त्यांचं रूपांतरण नंतर फळांमध्ये होतं, फ्रुट्समध्ये होतं, त्यांना आपण वानस्पत्य म्हणणार आहोत. औषधी म्हणजे औषध्या हा फलपाखा, अशी वनस्पती किंवा असं एक द्रव्य की जे फळ, त्या द्रव्याला फळ आलं की त्या द्रव्याचा नाश होतो, त्यांचा कार्यकाल संपतो, त्यांची आयु मर्यादा संपते. म्हणजे असे कोण आहेत, गहू, ज्वारी, तांदूळ, हे जे असे पदार्थ आहेत हे काय होतात, गव्हाचं पीक जेव्हा येतं, गहू जेव्हा येतात म्हणजे फळ जेव्हा येतं त्या पर्टिक्युलर पिकाला, आणि ते जेव्हा फळ येऊन गेल्यानंतर त्या पिकामध्ये काही राहतं का, तर नाही, ते पूर्ण झाड मरून जातं, ते पूर्ण ड्राय होऊन जातं. तर हे काय आहे, हे औषधी आहे, म्हणजे फलपाकांता. म्हणजे एकदा त्या झाडाला फळं आली की त्या झाडाचा नाश होतो, अशा कॅटेगरीला आपण औषधी म्हणणार आहोत. अशामध्ये कोण येतं, गहू, ज्वारी, तांदूळ. एकदा त्याला पीक आलं, एकदा ते त्याचा आपण फळाचा उपभोग घेतला, त्याच्यानंतर त्या झाडाचा नाश होतो. अशी जी कॅटेगरी आहे ती औषधी म्हणजे फलपाखता. फळ आलं की त्या झाडाचा पूर्ण पाक होऊन जातो आणि ते झाड नाश पावतं. चौथा प्रकार आहे तो म्हणजे विरुद्ध, म्हणजे प्रतानैही विरुद्ध. ज्या वेली आहेत
त्यांना आपण विरुद्ध म्हणणार आहोत. जसं की गुडूची आहे, गुळवेल किंवा कारले आहे, अशा ज्या वेली आहेत त्यांना आपण विरुद्ध म्हणणार आहोत. त्यामुळे औद्भिदचे देखील 4 प्रकार पडतात: वनस्पती, वानस्पत्य, औषधी आणि विरुद्ध. वनस्पती म्हणजे काय? फलैर वनस्पती, ज्याच्यामध्ये फुलं दिसत नाही, डायरेक्ट फळ दिसतात. वानस्पत्य म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये फुलं आणि फळं दिसतात. औषधी म्हणजे कोण? एकदा त्या झाडाला फळ आलं की त्या झाडाचा नाश होतो, असे औषधी आहेत. विरुद्ध कोण आहेत? की जे वेली आहेत, गुडूची सारखे, कारल्यासारख्या ज्या वेली आहेत त्या विरुद्ध मध्ये येतात. आणि नंतर तिसरी जी ग्रॉस कॅटेगरी आहे, जांगम, औद्भिद आणि भौम. भौम मध्ये जे भूमीतून निर्माण होतात, पृथ्वीपासून निर्माण होतात, असे सगळी जी खनिजे आहेत, मिनरल्स जे आहेत, ते आपल्याला भौम या कॅटेगरीमध्ये कन्सिडर करावे लागणार आहेत. तर हे झालं योनी भेदाने द्रव्याचे प्रकार, जांगम, औद्भिद आणि भौम. पुढे आहे रसभेद. रसभेदानुसार 6 प्रकार सांगितलेले आहेत द्रव्याचे. म्हणजे पर्टिक्युलर द्रव्यामध्ये कोणता रस जास्त प्रमाणात आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे रस किती आहेत? 6. तुम्ही फर्स्ट इयरला पण शिकले असाल की रस जे आहेत, टेस्ट किती आहेत? 6: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर त्यानुसार पर्टिक्युलर द्रव्यामध्ये कोणता रस, कोणता टेस्ट जास्त आहे, त्याच्यानुसार द्रव्याचे 6 कॅटेगरी सांगितलेले आहेत. मधुर रस जास्त असेल तर मधुर स्कंध, आम्ल असेल तर आम्लस्कंध, लवण रस त्या द्रव्यामध्ये जास्त असेल तर लवण स्कंध, कटू रस जास्त असेल तर कटुस्कंध, तिक्त रस असेल तर तिक्त स्कंध, कषाय रस असेल तर कषाय स्कंध. स्कंध म्हणजे ग्रुप किंवा एक त्यांचा बंच. तर मधुर स्कंध म्हणजे काय? ज्या द्रव्यांमध्ये मधुर रस, गोडवा जास्त आहे, एक स्वीटनेस जास्त आहे, असे जे काही द्रव्य आहेत, असे जे काही पदार्थ आहेत, ते मधुर स्कंदामध्ये येतात. जसं द्राक्षा, ग्रेप्स, खरजूर म्हणजे डेट्स, नारिकेल आहे, कोकोनट, क्षीर म्हणजे दूध, घृत म्हणजे तूप, वसा म्हणजे जे नॉनव्हेज मध्ये येतं, मज्जा म्हणजे बोन मॅरो. वसा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे स्निग्ध भाग आहे तो, एक किंवा नॉनव्हेज मध्ये जो एक स्निग्ध अंश असणारा असा जो पार्ट होतो तो वसा किंवा चरबी ज्याला आपण म्हणतो. गोधूम म्हणजे गहू, शतावरी, अश्वगंधा. हे सगळी जी द्रव्य आहेत ज्यांच्यामध्ये मधुर रसाचं आधिक्य आहे ते मधुर स्कंधामध्ये येतात. आम्ल स्कंधामध्ये कोण येतं? ज्यांच्यामध्ये आम्ल रस जास्त आहे, असे दधी म्हणजे दही, तक्र, ताक, धान्याम्ल म्हणजे कांजी, डाळिंब म्हणजे डाळिंब, पोमोग्रॅनेट, आमलकी म्हणजे आवळा, कपित्थ म्हणजे कवठ, आम्र म्हणजे आंबा, वृक्षाम्ल म्हणजे आमसूल, बदर म्हणजेच काय आपण बोर असं म्हणू शकतो, कोल. हे जे द्रव्य आहे ज्यांच्यामध्ये आम्ल रस जास्त प्रमाणात आहे, आम्ल रसाचं प्रमाण जास्त आहे, ते आम्लस्कंधामध्ये येतात. आता इथे प्रश्न पडेल की आम्र, आंबा जो आहे तो तर मधुर स्कंधामध्ये यायला हवा, पण आयुर्वेदानुसार आंबा हा आम्लस्कंधामध्ये दिलेला आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ल रस जास्त आहे किंवा एक सॉर टेस्ट जास्त असल्या कारणाने आम्र हे जो हा जो पदार्थ आहे किंवा हे जे फळ आहे हे आम्लस्कंधामध्ये सांगितलेलं आहे. पुढे लवण स्कंध म्हणजेच लवण रस ज्यांच्यामध्ये जास्त आहे, असे सैंधव म्हणजे मीठ, संवर्चल, सामुद्र, बीड, यवक्षा. सैंधवाचे जे काही प्रकार आहेत, मिठाचे जे काही प्रकार आहेत, ते सगळे लवण स्कंधामध्ये येतात. कटुस्कंध म्हणजे ज्यांच्यामध्ये तिखट प्रमाण किंवा कटू रसाचं प्रमाण जास्त आहे, असे सगळे कटुस्कंधामध्ये येतात. जसे हिंगू म्हणजे हिंग, तुलसी, तुळस, शुंठी म्हणजे ड्राय जिंजर, मरीच म्हणजे मिरे, चित्र, लसूण म्हणजे लसूण, गार्लिक, कर्पूर म्हणजे कापूर. हे सगळे कटुस्कंधामध्ये येतात. यांची टेस्ट कशी असणार आहे? तिखट असणार आहे. तिक्त स्कंध म्हणजे जे कडू आहे, बिटर टेस्ट मध्ये आहेत, ते तिक्त स्कंधामध्ये येतात. जसे की निंब म्हणजे कडुनिंब, चंदन, आरगवद, कुटज, हरिद्रा म्हणजे हळद, गुडूची, गुळवेल, पाठा, हे सगळे तिक्त स्कंधामध्ये येतात. म्हणजे यांची टेस्ट ही कडवट असणार आहे, बिटर टेस्ट असणार आहे. पुढे आहे कषाय स्कंध म्हणजे
ज्यांची टेस्ट ही ऍस्ट्रिंजंट किंवा तुरट असे टेस्ट ज्या द्रव्यामध्ये जास्त आहे ते कषाय स्कंधामध्ये आहेत. जसे की जंबू म्हणजे जांभूळ, आम्रास्थी म्हणजे आंब्याची कोय जी आहे ती कषाय रसात्मक असते. लोध्र, उदुंबर म्हणजे उंबर, अर्जुन, बिभीतक म्हणजे बेहडा, वट म्हणजे वड, हे सगळे कषाय स्कंधामध्ये आहेत. कारण यांच्यामध्ये टेस्ट प्रामुख्याने कोणती जाणवते आपल्याला, कषाय किंवा तुरट अशी टेस्ट असते, म्हणून हे कषाय स्कंधामध्ये. त्यामुळे एखाद्या द्रव्यामध्ये कोणत्या रसाचं आधिक्य आहे त्यानुसार हे रसभेद सांगितलेले आहेत. मधुर स्कंध, आम्ल स्कंध, लवण स्कंध, कटू स्कंध, तिक्त स्कंध आणि कषाय स्कंध. पुढे आहे विपाक भेदाने द्रव्याचे भेद सांगितलेले आहे, की द्रव्याचा पचन झाल्यानंतर ते कोणते विपाक होतात त्यानुसार द्रव्यभेद आहेत. तसे 3 प्रकार सांगितले, मधुर विपाक, आम्ल विपाक आणि कटू विपाक. तर मधुर विपाक कोणाचा होणार आहे, मधुर आणि लवण रसांचाच विपाक होणार आहे. कारण जसं जसं आहाराचं पचन होणार आहे पुढे त्यांचा विपाक हा त्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे एखादं द्रव्य जर मधुर लवण रसात्मक असेल तर त्याचा विपाक हा मधुर असणार आहे. याला एक्सेप्शन्स देखील असतात. जेव्हा आपण द्रव्यगुण पेपर 2 बघणार आहोत तेव्हा आपण प्रत्येक द्रव्यामध्ये जे काही रसपंचक सांगितलेले आहेत, म्हणजे रस, विपाक, वीर्य, प्रभाव, हे जे काही आहे हे कशावरून ठरतात, मग ते एक्सेप्शन्स काय आहेत, त्यांचे इक्वेशन्स कसे आहेत, हे सगळं आपण द्रव्यगुण पेपर 2 मध्ये अभ्यासणार आहोत. इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की द्रव्याचे भेद विपाकानुसार किती आहेत, 3, मधुर, आम्ल आणि कटू विपाक. मधुर विपाक जो आहे तो कुणाचा होणार आहे, मधुर आणि लवण रस जे आहेत त्यांचा विपाक हा नेहमी मधुरच असणार आहे. आम्ल विपाक कोणाचा होणार आहे, आम्ल रसाचा आम्ल विपाक होणार आहे. म्हणजे आम्ल रसात्मक एखादं द्रव्य असेल तर त्याचा विपाक हा आम्लच असणार आहे. पुढे तिसरा जो विपाकाचा प्रकार आहे तो म्हणजे कटू विपाक. तर कटू विपाक कोणाचा होणार आहे, उरलेले 3 रस जे आहेत, कटू, तिक्त, कषाय रसांचा विपाक हा कटू असणार आहे. त्यामुळे विपाकानुसार, विपाक भेदानुसार किती आहे द्रव्यभेद, 3, मधुर विपाक, आम्ल विपाक, कटू विपाक. मधुर विपाक कोणाचा होणार आहे, मधुर आणि लवण रसाचा होणार आहे. आम्ल विपाक हा आम्ल रसाचा होणार आहे. कटू विपाक कोणाचा होणार आहे, कटू, तिक्त, कषाय या 3ही रसांचा कटू विपाक होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा एकच पॉइंट आहे, तो म्हणजे लवण रसाचा विपाक हा मधुर होणार आहे. आणि असे पॉइंट जे असतात ते MCQ किंवा AIPGT सारखे जे एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे असे प्रश्न विचारले जातात, की लवण रसाचा विपाक खालीलपैकी कोणता आहे, मधुर, आम्ल, कटू किंवा ऑल ऑफ द अबव. तर असा आपल्याला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की मधुर आणि लवण रसाचा मधुर विपाक होतो, आम्ल रसाचा आम्ल विपाक होतो, कटू, तिक्त, कषाय रसांचा कटू विपाक होतो. त्यामुळे विपाक भेदानुसार हे 3 भेद सांगितलेले आहेत. पुढे वीर्य भेदानुसार, वीर्य किती आहे, 2 बेसिकली, शीतवीर्य आणि उष्णवीर्य. म्हणजे एखाद्या द्रव्याचा वीर्य हे शीत आहे की उष्ण आहे त्याच्यानुसार द्रव्याचं कॅटेगरायझेशन किंवा क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. शीतवीर्य कोण आहेत, ज्यांच्यामध्ये शैत्य गुण जास्त आहे असे चंदन, उशीर म्हणजे वाळा, सारिवा, नागकेशर, खदीर, वासा आणि निंब हे द्रव्य जे आहेत हे शीतवीर्यामध्ये येतात. कारण ते प्रामुख्याने त्यांच्यामधले जे काही गुणधर्म आहेत त्याच्यानुसार त्यांचं वीर्य हे ठरलेलं आहे. त्यांचं एक काय म्हणू शकतो आपण, इक्वेशन असतं. जेव्हा आपण हे पेपर 2 अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल. त्यामुळे फक्त आता इथे लक्षात ठेवायचे की द्रव्यांचे भेद बघत असताना वीर्य भेदानुसार 2 भेद आहेत, शीतवीर्य, उष्णवीर्य. ज्या द्रव्यांचं वीर्य हे शीत असतं ते शीत गुणात्मक असतात, ते शीतवीर्यामध्ये येतात. जी द्रव्य उष्ण गुणात्मक असतात ते उष्णवीर्यामध्ये येतात. उष्णवीर्यामध्ये कोण आहे, हरितकी, गुडुची, तुलसी, अर्क, चित्र, आर्द्रक आणि पिप्पली. म्हणजे हिरडा आहे, गुळवेल आहे, तुळस आहे, अर्क आहे, आर्द्रक म्हणजे आलं आहे, जिंजर, आणि पिप्पली म्हणजे हे जी काही द्रव्य आहेत ही उष्ण अशी गुणधर्माची आहेत, उष्ण गुणात्मक आहेत, म्हणून यांचं वीर्य देखील उष्ण असणार आहे. तर वीर्य भेदाने द्रव्याचे 2 भेद सांगितलेले आहेत, शीतवीर्य आणि उष्णवीर्य. पुढे दोष कर्म भेद. दोषांवर एखाद्या द्रव्याचा काय परिणाम होणार आहे, दोषांवर त्यांचं काय कर्म असणार आहे, त्यांच्यावर काय कार्य होणार आहे त्यानुसार द्रव्यांचे भेद आहेत. 3 भेद आहेत,
कोणते कोणते? शमन, कोपन आणि स्वस्थहित. शमन म्हणजे जे दोषांना, पर्टिक्युलर दोषांना शांत करतात असे शमन द्रव्य. कोपन म्हणजे जे पर्टिक्युलर दोषांची वृद्धी करतात असे द्रव्य. आणि स्वस्थहित म्हणजे जे एक वेल बिईंग टिकवून ठेवण्याचं काम करतात, स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचं काम करतात असे स्वस्थहितकर द्रव्य. त्यामुळे दोषांवर किंवा शरीरावर काय परिणाम होतो त्यानुसार दोषांचे किंवा द्रव्याचे 3 भेद सांगितलेले आहेत: शमन, कोपन आणि स्वस्थहित. शमन कोण करतं? तर शमन द्रव्य कोण आहे? जे दोषांचं शमन करतात, जी द्रव्य दोषांना एका पर्टिक्युलर लेवलमध्ये ठेवतात, त्यांना शांत करतात. जर त्यांची वृद्धी झालेली असेल, दोषांची वृद्धी झालेली असेल, तर त्यांना कमी करण्याचं काम हे शमन द्रव्य करतात. आणि दोषांचा जर शरीरामध्ये क्षय झालेला असेल, त्यांची वृद्धी करण्याचं काम कोण करतात? कोपन द्रव्य करतात. आणि स्वस्थहित म्हणजे जे स्वास्थ्य किंवा वेलबिंग टिकवून ठेवण्याचं काम हे करतात. तर शमन द्रव्यामध्ये उदाहरण काय आहे? तत्र मधुर आम्ल लवणा वातग्ना. म्हणजे मधुर, आम्ल, लवण रसात्मक जे काही द्रव्य आहेत हे वात दोषाचं शमन करतात. मधुर, तिक्त, कषाय रसात्मक जी द्रव्य आहेत ती पित्त दोषाचं शमन करतात. कटू, तिक्त, कषाय ही जी द्रव्य आहेत ही श्लेष्म म्हणजे कफ दोषाचं शमन हे करतात. त्यामुळे शमन कॅटेगरीमध्ये 3 आपल्याला उदाहरणं इथे बघायला मिळतात. वात दोषाचं शमन करणारे द्रव्य कोण आहे? मधुर, आम्ल, लवण रसात्मक. पित्त दोषाचे शमन करणारे मधुर, तिक्त, कषाय रसात्मक द्रव्य आहेत. कफ दोषाचं शमन करणारे कटू, तिक्त, कषाय रसात्मक द्रव्य आहेत. कोपन कोण करतं? म्हणजे पर्टिक्युलर दोषांना वाढवणार कोण आहे? तर कोपन द्रव्य कोण आहे? वात कशाने वाढणार आहे? वात दोषाची वृद्धी कशाने होणार आहे? तर कटू, तिक्त, कषाय रसात्मक जी काही द्रव्य आहेत ती वाताची वृद्धी करणार आहे. पित्ताची वृद्धी कोण करणार आहे? तर कटू, आम्ल, कटू आणि लवण रसात्मक जी काही द्रव्य आहेत, आम्ल, कटू आणि लवण, तर ही पित्ताची वृद्धी करणार आहेत. आणि कफाची वृद्धी कोण करणार आहे? तर मधुर, आम्ल आणि लवण हे कफ दोषाची वृद्धी करणार आहेत. त्यांना आपण कोपन कॅटेगरीमध्ये म्हणणार आहोत, कारण हे वात दोषाची वृद्धी करतात. सॉरी, कोणत्याही एका दोषाची वृद्धी करणारी जी काही द्रव्य आहेत ते कोपन मध्ये जातात, आणि दोषांचा क्षय करणारी जी काही द्रव्य आहेत ती शमन कॅटेगरीमध्ये जातात. आणि दोषांना इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ठेवून एक वेलबिंग किंवा एक स्वास्थ्य टिकवण्याचं काम कोण करतं? तर स्वस्थहितकर द्रव्य करतात. अशी कोणती द्रव्य आहेत? रक्तशाली म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना, की लाल तांदूळ किंवा जे हे असतात तांदळामध्ये जे कॅटेगरी आहे, लाल रंगाचा तांदूळ किंवा हातसडीचा जो तांदूळ आहे तो. मुद्ग म्हणजे मूग. सैंधव म्हणजे मिठाचा प्रकार. गोदुग्ध म्हणजे गाईचं दूध. गोघृत गाईचं तूप. आणि डाळिंब म्हणजे डाळिंब, पोमोग्रॅनेट. हे काय आहेत? ही द्रव्य स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे ही जी द्रव्य आहेत यांचं नित्य नियमाने सेवन करण्यास सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही चरक संहितेतला सूत्रस्थान अभ्यास केला असेल तर सूत्रस्थानामध्ये आपल्याला हे स्वस्थहितकर द्रव्य किंवा नित्य सेवनीय द्रव्य सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हीच द्रव्य आलेली आहेत, जे रोज नित्य सेवन करण्याने किंवा दररोज ज्यांचं सेवन केल्याने स्वास्थ्य टिकून राहणार आहे, वेलबिईंग टिकून राहणार आहे, ती अशी जी द्रव्य आहेत ती स्वस्थहितकर द्रव्य म्हणजे स्वास्थ्य टिकवून ठेवणारी अशी द्रव्य सांगितलेली आहे. तर दोष कर्म भेदाने 3 प्रकार आहेत: शमन, कोपन आणि स्वस्थहितकर. पुढे सांस्थानिक कर्मभेदाने द्रव्याचे काय प्रकार आहेत? म्हणजे संस्थानावर किंवा सिस्टमवर काय काम करतात, शरीरामध्ये काय काम करतात, त्यानुसार द्रव्याचे 2 भेद सांगितलेले आहेत: संशोधन आणि संशमन. संशोधन म्हणजे काय? की शरीरामध्ये जे काही वाढलेले दोष आहेत त्यांना एका पर्टिक्युलर कोष्ठात आणून त्यांना कोष्ठातून बाहेर काढण्याचं काम, त्यांना त्या मलांना शरीरातून बाहेर काढण्याचं काम जी द्रव्य करतात त्यांना संशोधन म्हटलेलं आहे. म्हणजे अशी द्रव्य जे वाढलेल्या दोषांना कोष्ठात आणतात आणि तिथून ते शरीरातून बाहेर काढतात, त्यांचं शरीरातून बहिष्क्रमण करतात किंवा काय म्हणू शकतो आपण की शरीरातून ते वेंट आउट करणारी जी द्रव्य आहेत, एक तर ते मल स्वरूपामध्ये विरेचना मार्गे म्हणजे अधो मार्गाने करतील किंवा ऊर्ध्व मार्गाने करतील. वमन असेल तर ऊर्ध्व मार्गाने उलटी किंवा वॉमिटिंगच्या मार्गाने शरीरातले वाढलेले दोष बाहेर काढतील, किंवा अधो मार्गाने म्हणजे बस्ती देऊन किंवा विरेचनात्मक द्रव्य, विरेचक द्रव्य देऊन मल मार्गाने ते बाहेर काढतील. तर हे जे काही आहे
की शरीरातले वाढलेले दोष हे शरीरातून बाहेर जे काढतात त्यांना संशोधन द्रव्य म्हणतात आणि शरीरामध्ये जे वाढलेले दोष आहेत त्यांना तिथल्या तिथेच त्यांचं इक्विलिब्रियम मेंटेन करून ठेवणं, जर वाढले असतील तर कमी करणं, कमी असतील तर वाढवणं, पण शरीरातून बाहेर न काढता शरीरातल्या शरीरातच जे चिकित्सा करतात अशा द्रव्यांना आपण संशमन द्रव्य असे म्हणणार आहोत. त्यामुळे सांस्थानिक करून शरीरावर त्यांचा काय परिणाम होतो यावरून द्रव्याचे दोन भेद सांगितलेले आहेत, संशोधन आणि संशमन. संशोधन कोण करतं, तर वाढलेल्या दोषांना शरीरातून बाहेर काढलं जातं. संशमन म्हणजे वाढलेल्या दोषांना इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ठेवणं आणि एक दोषांचं साम्य प्रस्थापित करून ठेवणारी जी द्रव्य आहेत ती संशमन द्रव्य आहेत. पुढचं कॅटेगरायझेशन आहे प्रयोगभेद. म्हणजे एखाद्या द्रव्याचा आपण उपयोग कसा करणार आहोत, त्याचा प्रयोग शरीरामध्ये कसा होणार आहे त्यानुसार द्रव्याचे भेद सांगितलेले आहेत. औषध द्रव्य आणि आहार द्रव्य. औषध द्रव्य म्हणजे जे चिकित्सेसाठी किंवा एक औषध म्हणून मेडिसिन म्हणून जे घेतलं जातं ते औषध द्रव्य आहे आणि आहार द्रव्य म्हणजे जो आपण नित्य नियमाने जो आहार सेवन करतो, भोजन करतो, जे फूड आयटम्स आहेत ते आहार द्रव्यामध्ये येतात. औषध द्रव्य जी आहेत ती वीर्य प्रधान असतात. म्हणजे जे चिकित्सेसाठी वापरली जाणारी द्रव्य आहेत ती वीर्य प्रधान असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतं वीर्य आहे त्यानुसार त्यांचं पोटेन्शियल काय आहे त्यानुसार ते काम करतात. आणि आहार द्रव्य जी आहेत ती रसप्रधान आहेत. म्हणजे जी कोणत्या रसात्मक आहार सेवन केलेला आहे किंवा कोणत्या रसाचा तो पर्टिक्युलर आहार आहे त्याच्यानुसार आहार द्रव्य सांगितलेलं आहे. जे प्रयोग भेदाने कशा प्रकारे आपण एखाद्या द्रव्याचा उपयोग करणार आहोत, म्हणजे त्यांचा औषध म्हणून जर आपण उपयोग करणार असू तर ती द्रव्य ही वीर्यप्रधान वीर्याने काम करणार आहेत. आणि जर एखादं द्रव्य आपण आहारामध्ये घेणार असू, फूड आयटम असेल, तर ते जे आहार्य द्रव्य आहेत ते रसप्रधान आहेत, ते रसाने काम करणार. जे षड्रस सांगितलेले आहेत मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे जे षड्रस सांगितलेले आहेत त्यानुसार ती आहार द्रव्य सांगितलेली आहेत. मग आहार द्रव्य ही रसाने काम करतात आणि औषधी द्रव्य जी आहेत चिकित्सेसाठी वापरणारी जी द्रव्य आहेत ती वीर्याने काम करतात. वीर्य प्रधान अशी ती द्रव्य आहेत. तर अशा पद्धतीने आपण द्रव्याचे भेद बघितलेले आहेत. वेगवेगळे भेद आपण बघितले. सुरुवातीला आपण द्रव्याचे भेद काय बघितलं की कार्यभेद म्हणजे कार्यकारण भेदाने बघितलं. कारण द्रव्य 9 कारण द्रव्य आहेत. कोणते? पंचमहाभूत, काल, दिशा, आत्मा, मन. आणि पुढे आहे कार्यद्रव्य. कार्यद्रव्य किती आहेत? असंख्य आहेत. तर कार्यकारण भेदाने ते एक आपण द्रव्याचा भेद बघितला. त्याच्यानंतर आपण चेतना भेदाने बघितलं. मग चेतन द्रव्य, अचेतन द्रव्य. चेतन द्रव्यामध्ये परत आपण सबटाइप्स बघितले, बहिरंतश्चेतन आणि अंतश्चेतन. त्याच्यानंतर आपण पंचमहाभूतानुसार पंचभौतिक भेद बघितले. मग पार्थिव द्रव्य, आप्य द्रव्य, तेजस द्रव्य, वायवीय द्रव्य आणि आकाशीय द्रव्य. त्याच्यानंतर आपण एखाद्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये काय काम होणार आहे किंवा कोणत्या रसाचा हे आहे त्यानुसार आपण बघितलं. किंवा योनी भेदाने आपण बघितलं की जन्म कसा होतो एखाद्या द्रव्याचा, त्यानुसार जांगम, औद्भिद आणि भौम असं बघितलं. जांगम मध्ये आपण परत बघितलं की सबटाइप जरायुज, अंडज, स्वेदज, औद्भिद मध्ये आपण बघितलं की वनस्पती, वानस्पत्य, औषधी आणि विरुद्ध. त्याच्यानंतर भौमद्रव्य म्हणजे खनिज द्रव्य बघितलं. रसभेदाने आपण 6 स्कंद बघितले, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. ज्या ज्या द्रव्यामध्ये जे रसाचं आधिक्य आहे त्यानुसार त्या स्कंदामध्ये त्या द्रव्याचा इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण विपाक भेदाने बघितलं, मधुर विपाक, आम्ल विपाक आणि कटू विपाक. मधुर आणि लवण रसाचा मधुर विपाक होतो, आम्ल रसाचा आम्ल विपाक होतो आणि कटुतिक्त कषाय रसाचा कटू विपाक होतो. वीर्य भेदाने 2 भेद आपण बघितले, शीतवीर्य आणि उष्णवीर्य. दोषकर्म भेदाने आपण बघितलं की शमन करणारे शरीरातल्या दोषांचं शमन करतात, की शरीरातल्या दोषांचं कोपन करतात, की शरीरातले जे दोष आहेत त्यांना इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ठेवतात. त्यानुसार शमन द्रव्य, कोपन द्रव्य आणि स्वस्थ हितकर द्रव्य असे 3 टाइप्स बघितले. त्याच्यानंतर सांस्थानिक कर्मभेद, शरीरावर काय परिणाम होतो. जर वाढलेल्या दोषांना शरीरातून बाहेर काढत असतील तर ते संशोधन द्रव्य आहे. वाढलेल्या दोषांना शरीरामध्येच इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी मदत करत असतील तर ते संशमन द्रव्य आहे. नंतर प्रयोग भेदाने म्हणजे आपण त्यांचा उपयोग कसा करणार आहोत त्यानुसार आहार द्रव्य आणि औषधी द्रव्य असे 2 प्रकार बघितले. आहार द्रव्य जे आहेत ते रसाने काम करतात, औषधी द्रव्य जे आहेत ते वीर्याने काम करतात. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण द्रव्य हा जो पहिला
टॉपिक आहे द्रव्यगुण पेपर 1चा. त्यामध्ये आपण द्रव्याचं लक्षण बघितलं, त्यांची व्याख्या बघितली, द्रव्याचं पांचभौतिकत्व बघितलं, त्याच्यानंतर आपण द्रव्याचे भेद बघितले. हा जो टॉपिक आहे हा एक्झाम मध्ये तुम्हाला एसक्यू साठी विचारला जाऊ शकतो, किंवा द्रव्याचे जे लक्षण साठी आलेला जो श्लोक आहे, यत्राश्रिता कर्मगुणः कारणम समवाय्यत तद्द्रव्यम, हे जे असे 1 लाईन श्लोक आहेत हे तुम्हाला एमसीक्यू साठी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा टॉपिक सोपा आहे, पण जर तुम्ही 1-2दा हे व्यवस्थित रिवाइज केलं तर लक्षात ठेवण्यासाठी देखील अतिशय सोपा असा हा टॉपिक आहे. तर द्रव्य हा टॉपिक आज आपण कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.